अस्सलाम वालेकुम। मोहम्मद अँड शॉफी गोड फार्म रत्नागिरी ईद 2026 जर्नी डे 4। आज मी आयलो होतो फार्मवर। एंट्री केल्या मामा मला दिसले। तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे, साफसफाई आणि व्हिडिओमध्ये येणसर रहा। मी थोडी इन्फॉर्मेशन दिली जे बारशी बकरे घेतात त्याच्याबद्दल, मग तुम्हाला क्लिअर होईल की बकरो बारशी घेऊचो की नाही घेऊचो। बकरे चेक करूला लागलो। तुम्ही बघू शकता व्हिडिओ ते एक दाखवू नाही शकत, पब्लिक वैतागते व्हिडिओ बघवला जर व्हिडिओ लांब जाईल तर। मग सगळे बकरे चेक केले आणि बकरे बघू शकता फुल ॲक्टिव्ह आणि सुकूनशी आहेत आणि पाणी पण चालू होतं, पिलं होतं। आणि त्याच्यानंतर आले आपले काल जे बकरो घेतला कस्टमर जाम खुश होते, त्याला मूग पसंत आले। परत आज बकरे बघवला आले, पेपर काढला आहे त्याच्यात खेळत होते शेरा संगत मग मस्ती पण केला आहे, टाईम स्पेंड पण केलं त्याच्या संगत। आणि सुलतान संगत खेळूची हिंमत नाही झाली कारण की तो मारत होतो। आणि ह्यो युम बकरो आहे, ह्यो आम्ही फॉर सेल साठी व्हिडिओ बनवतो। अजून एकदा मालकाची पण रिक्वायरमेंट होती की मला व्हिडिओ द्या, जर कोण इंटरेस्टेड असलो तर त्यांनी कॉल आणि ते मेसेज करा DM मध्ये डिटेल आणि प्राईस चांगली जाईल। तो बकरो मोप मोठा आहे माशाल्लाह, 100+ आहे। आणि ह्यो आमचं पांडू। आणि त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट आम्ही करत होतो, एक बोकरला सलाईन चढत होतो। त्या बोकर तो हाय एकदम जायंट मोठा बकरो आहे, 41-42 हाईट आहे त्याची आणि 90 किलोवर आहे। तर ह्याच्यात मी तुम्हाला एक बात बोलीन की केव्हा पण तुम्ही जानवर घेत असली हो ते भारशी जानवर अवॉइड करा। भले तुम्ही 2-4 पैसे जास्ती टाका आणि फार्मवरची जानवरं घ्या, कारण की भारशी जानवर येणारा हा शीक पण पडते। आणि तुम्हाला माहिती आहे ह्या माझ्याजवळ पलाईला आलेलं आहे जानवर, डे 2 की डे 1मध्येच आलेलं आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघली असली होते म्हणजे बोलूचं ह्योच रिझन आहे की मट्टी जानवरं पण शीक पडतात, बारशी आणल्यावर मग प्रॉब्लेम होतात आणि जानवर मरूचे पण चान्सेस जास्ती असतात। म्हणून जेवढा होईल तेवढा इंशीच लोकलमध्ये शी घ्या, नाहीतर मग आमच्या फार्मवरशी घ्या, नाही तर दुसऱ्या कोणाच्या फार्मवरशी घ्या, पण फार्मवरशीच घ्या जानवर। माशाल्लाह ॲक्टिव्ह जायला। आणि व्हिडिओ कशी लागली ती सांगा, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। टेक केअर, अल्लाह हाफिज।